नमस्कार, राधे राधे, रामकृष्ण हरी. तर काय फायर वाजायलाय? हां. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत. तर आज आहे संकष्टी आणि माझी संकष्टी आहे. मी तेच धुतले. तर अजून पूजा करायची आहे, खूप आवरायचं आहे. आज रविवार सुद्धा आहे त्यामुळे विमान घरात आहे. तर त्याचा खेळ सुरू आहे आता उठल्या उठल्या. तर खूपच वेळ झालेला आहे मला आवरायला आणि सगळं कशाला ओरडतोस? तर अजून माझी पूजा करायची आहे. आधी मी पूजा करून घेते आणि नंतर मग आवरते. आज काय विहान घरीच आहे त्यामुळे त्याचं काही शाळेचं वगैरे आवरायचं नाही आहे. तर त्याला अजून आंघोळ वगैरे घालायची आहे. तर म्हटलं की आधी पूजा करून घ्यावी. आज मी उपवासासाठी साबुदाण्याचं थालीपीठ बनवणार आहे. तर बघूया त्याची रेसिपी शक्य झाली तर शेअर करेलच. तर विहानचा खेळ सुरू आहे बघा. कशानं खेळायलास? कुठला खेळ खेळायलास? आ आणि त्याचं हे कुठे गेलं रे? शिडी ह्याची शिडीवरची कुठे टाकलास काढून? हा? आज स्कूलला गेला नाहीस? आज स्कूलला गेला नाहीस? आ का? कसली सुट्टी आहे रे आज? कसली? मंडे आहे का संडे आहे? संडेला सुट्टी असते, मंडेला नसते. आ काय आहे आज? संडे. तर आज मला उठायला खूप उशीर झाला. काल मी खूप काही गोष्टी ठरवल्या होत्या. काल आज काय काय करायचं वगैरे, पण ते काही शक्य झालं नाही. मी रोज आदल्या दिवशी उद्याचं प्लॅनिंग करून झोपत असते. म्हणजे उद्या कुठल्या मला कुठली कामं करायची आहेत, कुठल्या गोष्टी करायच्या आहेत. तर होतं माझं ते तसं ठरवल्यानुसार. काही गोष्टी होतात, काही नाही. पण आज काय झालं, कुठल्याच गोष्टी झालेल्या नाहीत. कारण मेन म्हणजे मला लवकर उठायचं होतं, ते उठणं माझं झालंच नाही. तर आज संकष्टी आहे तर पूजा करून घेतली. आणि विहान बघा लुडबुड करतच असतो प्रत्येक गोष्टीत. आज रविवार आहे त्यामुळे तर तो घरीच आहे आणि त्यात मला उठायला उशीर झाला, सगळ्या कामांना उशीर झाला. त्यामुळे त्याला सांभाळत मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर आज खूप साऱ्या गोष्टी ठरवल्या, अजिबात झालेल्या नाहीत. जर आपण काही गोष्टी ठरवल्या तर झाल्या नाहीत ठरवलेल्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे, तर आपली खूप चिडचिड होते, रागराग होतो आणि सगळंच म्हणजे काहीच करू वाटत नाही जे आहे ते आपल्यासमोर. आणि खूपच म्हणजे अशी चिडचिड, प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड, सगळ्यांवर घरातल्यांवर चिडचिड, अशी चिडचिड होत असते. माझं पण आधी असंच व्हायचं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मला चिडचिड व्हायची आणि जे कामं राहिलेली आहेत ती पण होत नव्हती. म्हणजे सगळंच घराचं वातावरण सगळं बिघडून जायचं आणि सगळंच म्हणजे सगळं विस्कळीत व्हायचं. तर का तर आपण हे ठरवलं होतं पण ते झालं नाही आणि ह्या गोष्टी व्यवस्थित होत नाही आहेत असं म्हणत आपल्याला म्हणजे एक प्रकारचा राग येतो आणि सगळ्यांवरच तो राग निघतो ॲटोमॅटिकली, मुलांवर, घरच्यांवर वगैरे. पण मी माझ्या स्वभावामध्ये, माझ्या लाईफमध्ये थोड्या गोष्टी चेंज केलेल्या आहेत आणि त्याचा खूप मला फायदा झालेला आहे. जरी ठरवलेल्या गोष्टी झाल्या नाहीत तर चिडचिड करून घ्यायची नाही, शांत राहायचं. मेन म्हणजे शांत राहायचं, बडबड अजिबात करायची नाही.
आपल्या तोंडावर कंट्रोल ठेवायचा आहे, म्हणजे बोलण्यावर. त्यामुळे खूप गोष्टी सोप्या होतात आणि ज्या ठरवलेल्या गोष्टी आपल्या झालेल्या नाहीत त्यासुद्धा होतात. त्यातील थोड्या का होईनात पण होतात आणि व्यवस्थित होतात. कारण लाईफ हे असंच असतं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नसते. तर आपल्याला ते एक्सेप्ट करून पुढं जायचं असतं. जर तुमचं पण असंच होत असेल, म्हणजे जर आपण काहीतरी ठरवलं असेल आणि होत नसेल, तर अजिबात चिडचिड करून घ्यायचं नाही आणि त्याचा ट्रेस पण घ्यायचा नाही. नाही झालं तर नाही झालं. कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. कोणत्या तरी दिवशी आपल्या मनाविरुद्ध गोष्टी होतात, कोणत्या दिवशी आपल्या मनासारख्या होतात. पण त्यामुळे ट्रेस घेऊन चिडचिड करून काही उपयोग नाही. त्या गोष्टींचा आपल्या स्वतःवर परिणाम होतो, आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आणि त्याचं नेगेटिव्ह इफेक्ट्स आपल्याला दिसायला लागतात आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर आणि आपल्या घरावर. आपल्या घराचं वातावरणसुद्धा दूषित होतं. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण थोडासा कंट्रोल ठेवला पाहिजेत. तर मी असं खूप बदल केलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि मला खूप चांगला इफेक्ट, पॉझिटिव्ह इफेक्ट झालेला आहे. नाही झालं सोडून द्यायचं, लेट गो करायचं आणि पुढं चालायचं. तर ही गोष्ट तुम्ही नक्की ट्राय करा. तर अगदी अशा छोट्या छोट्या बदलांमुळे आपलं आयुष्य खरंच सुखी होतं, सुखकर होतं. सगळ्या गोष्टी सोप्या वाटायला लागतात आणि छोटे छोटे बदल आपण स्वतःमध्ये करून घेत राहिले पाहिजेत. अगदी छोट्या बदलांतूनच जर मोठा बदल करायचा असेल तर अगदी छोटे छोटे बदल करायला आपण सुरुवात केली पाहिजे. तरच आपण मोठा बदल आपल्या आयुष्यामध्ये घडवू शकतो आणि आपलं गोल अचीव करू शकतो. तर विहानला मी आता चपाती चारून घेतले. त्याचं एकदा फुलं झालं ना की मग तो खेळतो, मला पण काही टेन्शन राहत नाही. मग आता म्हटलं माझं बघूया. आता संकष्टी आहे, उपवास आहे. शाबू वडे खाऊन खूपच कंटाळा आला आहे. आता उपवास खूप म्हणजे मार्गशीर्ष पण सुरू आहे, त्यामुळे शाबू वडे खाऊन खाऊन तेलकट लय वैताग आलेला आहे. त्यामुळं आज म्हटलं, आणि खिचडी तरी मला अजिबात आवडत नाही, तर म्हटलं की आज साबुदाणा थालीपीठ बनवते. तर आता तेच बनवून घेते, तो खेळतोय तोपर्यंत. तर साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी मी रात्रभर खिचडी म्हणजे आपली साबू तांदूळ जे आहेत ते भिजत ठेवलेले होते. तर छान असे भिजलेले आहेत, जसे आपण खिचडीसाठी बनवतो ना, भिजवतो अगदी तसंच भिजवून घेतलेले आहेत मी. आणि हा एक बटाटा मी उकडत ठेवलेला होता, तर तो याच्यामध्ये मॅश करून घेते मी हातानेच. त्याचबरोबर एक 2 मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. तर मला थोडं तिखटच आवडतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा घालू शकता तुम्हाला जर बनवायचं असेल तर. तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे. जास्त बारीकच केलेलं आहे मी, म्हणजे चांगलं बाइंडिंग येतं. तर मी हा रुमाल घेतलेला आहे स्वच्छ असा आणि हा भिजवून घेतलेला आहे पाण्यामध्ये. तर हा एक गोळा घेतलेला आहे पोळपाटवर. अशा पद्धतीने जसं आपण थालीपीठ थापतो ना, अगदी तसंच हे थापून घ्यायचं आहे. आपण बारीक शेंगदाण्याचं कूट केल्यामुळे ना याला चांगलं बाइंडिंग येतं, त्यामुळे तुटत नाहीत किंवा चिरा पडत नाहीत, तुम्ही बघू शकता. तर पाण्याचा हात लावून हे अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये होल पाडायचे आहेत आणि पुन्हा वरून पाणी घालायचं आहे. तर मी इथे तवा तापत ठेवलेला होता आधीच. तर याला तेल लावून घ्यायचं आहे, पूर्ण पसरून घ्यायचं आहे तव्याला तेल, म्हणजे थालीपीठ चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने थालीपीठ याच्यावरती हळूच सोडून घ्यायचं आहे आणि तेल सोडून कडेने चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. खूप छान झाली होती थालीपीठे आणि सतत मला शाबू वडे खाऊन, तेलकट खाऊन खूपच वैताग आला होता आणि हे इतके छान झाले होते आणि कुरकुरीत पण झाले होते मस्त असे. मी असे खरपूस व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. अगदी कमी तेलाचा वापर करून मी मस्त असे भाजून घेतलेले आहे आलटून पालटून. तर थालीपीठ सगळे बनवून घेतले पटापट. तर विहान पण म्हणाला की मला पाहिजे, पण त्यानं काही खाल्लं नाही, थोडंसं खाल्लं आणि मग मी फराळ करून घेतला. तर आज संकष्टी असल्यामुळे मला मंदिरात पण जायचं होतं. तर विहानला झोपवलं, त्यानंतर मग संध्याकाळी मंदिरात जायचं म्हटलं, तर तेच मी निघाले होते. आमच्या इथेच जवळच
शिवपार्वतीचं मंदिर आहे. तिथेच छोटंसं गणपतीचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्येच गणपतीची मूर्ती आहे. तर आम्ही दोघं चालत चालत चाललो होतो असं रोडनं. कॉलनीच्या साईडलाच आहे, थोड्या अंतरावरती. त्यामुळे असं चालत चाललेलो होतो. काढा की चप्पल. चला. होय. कुठं मुंगी आली? काय झालं? मुंगी आहे चप्पलमध्ये, बघू. हां, घाल आता. जाऊया आता. काय करूया मग? मी लपून बसू? बर. थांब की, अजून मी लपाय नाही. झाडाच्या पाठीमागे मी लपून बसले. बर, आता तू लपून बस काय. मी पकडतो तुला. वन टू थ्री. येतो बघ. कुठे गेला विहान? विहान कुठे गेला? कुठे गेला? पकडलं. बापरे, लागलं? कुठं लागलं बघू. बघू, दुखतंय? पडलं तरी ह्याला खेळायचंच आहे. बरं ठीक आहे, लपतो काय मी. तर मंदिरामध्ये थोडा वेळ बसले आणि विहानसोबत त्याला खेळायचं होतं. तर विहानसोबत खेळले, खूप मजा आली. तर तिथून तो यायला तयारच नव्हता. तर त्याला आणखीन खेळायचं होतं, पण खूपच वेळ झाला होता आणि घरी येऊन मला आवरायचं होतं, नैवेद्य वगैरे तयार करायचा होता. तर आज मी तळणीचे मोदक बनवणार आहे नैवेद्यासाठी. तर आधी कुकर लावून घेतला मी. तर कुकरला काय मी फक्त डाळ आणि भात लावलेला आहे, बाकी काय भाकरी बनवणार आहे. त्यासोबतच तळणीचे मोदक करणार आहे. त्यासाठी मी गव्हाचं पीठ आधी मळून ठेवलं आणि त्यानंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे बारीक कट करून. मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि साखर टाकलेली आहे आणि हे बारीक करून घेतलेलं आहे. तर आता मी मोदक बनवायला घेते. तर याचे 2 मोठे गोळे केलेले आहेत मी, जास्त काही मळलेलं नाही पीठ. तर तेवढेच करणार आहे नैवेद्यापुरते. तर असं आधी पोळी लाटून घेतली मोठी, जसं आपण चपातीची लाटतो ना, अगदी तशीच लाटून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यावरती छाप, काहीतरी प्लेट किंवा मी आता ग्लासनं त्याला गोल असे त्याच्यावरती छाप उठवून त्याचे छोटे छोटे असे मोदक तयार करून घेणार आहे. तर असे ग्लासने, माझ्याकडे ग्लास आहे, त्याला काठ चांगला आहे, तर मस्त असं त्याला हे होतं, गोल असे पडतात व्यवस्थित. त्याच्या पुऱ्या छोट्या छोट्या तयार होतात. आणि आता हे सारण भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला मोदक तयार करून घ्यायचं आहे, बघू शकता. तर अगदी झटपट होतं आणि खूप वेळ पण झाला होता. मला उकडीचे मोदक खरं म्हणजे करायचं होतं, पण खूपच वेळ झाला मला मंदिरामध्येच. तिथून यायलाच तयार नव्हता आणि पुन्हा इथे गल्लीत सगळी मुलं दिसली तर तिथे खेळत राहिला आणि त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागतं. त्यामुळे मला खूपच वेळ झाला संध्याकाळचा आवरायला. चंद्रोदय काहीतरी 8:34ला आहे, तोपर्यंत मला सगळा नैवेद्य बनवायचा होता. तर मोदक सगळे मी तयार करून घेतले आणि तळून घेतले मस्तपैकी. तर मीडियम गॅस ठेवून मस्त असे ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर सगळे मोदक तळून घेते. त्यानंतर मला वरण पण बनवायचं आहे, भाकरी बनवायच्या आहेत, नंतर आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे देवाला. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पोचतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.